नमस्कार. काय तोंडाला पाणी सुटलं की नाही? मस्त असा चटपटीत अशी कटोरी चाटची आज आपण रेसिपी घेऊन आलो आहे. जितकी चटपटीत तितकीच पौष्टिक, हेल्दी, न्यूट्रिशियस अशी आपली ही कटोरी चाटची रेसिपी आहे. तुमची मुलं शाळेतून आली की ही स्नॅक्स म्हणून किंवा चाट म्हणून ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. याच्यात आपण भरपूर प्रोटीन्स, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात घातलेली आहेत. त्याचबरोबर ही कटोरी जी बनवली आहे ती अगदी हेल्दी वस्तूंपासून बनवलेली आहे. आपण यामध्ये कुठेही मैदा वापरलेला नाही आहे आणि ही कटोरी बनतेही झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने. मी यात मैदा नाही वापरला तर मग काय वापरले ओळखा पाहू? नाही ना ओळखूयात. याच्यामध्ये आपण आपल्या घरात नेहमीच उरणारी चपाती, या चपातीपासून आणखी एक चटपटीत स्नॅक्स बनवला आहे, तो म्हणजे चपातीची भेळ. प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी एक दोन चपाती रात्रीच्या राहतातच, किंवा सकाळी चपाती केली आणि दुपारीच्या 4च्या टाईमला तुम्ही हा स्नॅक्सचा प्रकार बनवताना सकाळच्या चपात्या वापरू शकता. या चपात्यांचं नेहमी आपण उपमा बनवतो किंवा आपण भाजीपोळी म्हणून नेहमी खातो. पण आज आपण असा एक चटपटीत प्रकार बनवतो आहे ज्यामुळे ह्या चपात्या पटकन संपतील आणि मुलांना एक चटपटीत तितकाच हेल्दी स्नॅक्स खायला घालता येईल. माझ्याकडे इथे आता सध्या 3 चपाती उरलेल्या आहेत. आता या 3 चपात्यांपासून मी ही कटोरी चाटची रेसिपी बनवणार आहे. प्रथम आपल्याला याचे छोटे गोल करून घ्यायचे आहेत. एका डब्याच्या झाकणाच्या साहाय्याने मी हे गोल करून घेत आहे. अगदी लगेच आपले हे छोटे छोटे चपातीचे गोल तयार झालेले आहेत. हे पहा, अशा पद्धतीने एका चपातीतून 2 गोल निघालेत, पण राहिलेली जी चपाती आहे त्याचाही आपण आता मस्त असा वापर करणार आहोत आणि त्यापासून एक छान अशी भेळ तयार करणार आहोत. तर त्यासाठी असं राहिलेली चपाती रोल करून घेतली आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत कात्रीने. आता हे रोल्स सुटे करून घेऊयात अशा पद्धतीने आणि आता हे बाजूला ठेवूयात. बनवलेला गोलातला एक गोल घेतलेला आहे, त्याला एका बाजूने असा छोटासा कट मारून घ्यायचा आहे. चाकूने मी हा कट मारून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता कटोरी बनण्यासाठी आपण घरातलीच वस्तू वापरतो आहे, ती म्हणजे चहा गाळायची गाळणी. त्याच्यावर हा गोल मी ठेवला आहे आणि जिथे मी कट मारला होता तो भाग एकावर एक ठेवून व्यवस्थित गाळणीमध्ये ही चपाती ठेवलेली आहे, जेणेकरून त्याला एखाद्या कटोरीचा किंवा वाटीचा आकार येईल अशा पद्धतीने. मी इथे कढईमध्ये थोडेसे तेल मीडियम फ्लेमवर तापवून घेतलेलं आहे आणि आता आपण ही जी कटोरी बनवलेली आहे ती गाळणीसहित अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे सर्व बाजूनी व्यवस्थित. आता ही वर येऊ नये यासाठी आपण याच्यामध्ये हा असा चमचा ठेवून तिला आतमध्ये दाबत ठेवणार आहे, जेणेकरून छान कटोरीचा आकार तयार होईल. तुम्ही पाहू शकताय इथे आपल्या कटोऱ्या तयार झालेल्या आहेत. याच्या आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल की या कटोरी किती कुरकुरीत झालेल्या आहेत. अगदीच चटपटीत अशी कटोरी चाट रेसिपी बनणार आहे. यामुळे मी जे आपण नूडल्स चपातीचे करून घेतले होते ते सुद्धा तळून घेतलेले आहेत आणि त्याचाही आपण एक स्नॅक्सचा प्रकार करणार आहे, तो म्हणजे चपातीची भेळ. प्लेटमध्ये एक कटोरी घेतली आहे, त्यामध्ये आपण प्रथम घालणार आहोत कडधान्य म्हणजेच स्प्राउट्स, जे आपण मोड आलेले कडधान्य घेतलेले आहे, ज्याच्यामध्ये मी मटकी, मूग, हरभरा, त्याचबरोबर तुम्ही वाटाणा असे तुम्हाला जे आवडतील ते स्प्राउट्स कडधान्य घेऊ शकता. या ठिकाणी मी हरभरा हा आता सध्या सीझन असल्यामुळं जो फ्रेश हरभरा आहे तोच वापरलेला आहे. याला मी थोडंसं एक 5 मिनटं उकडून घेतलेलं आहे. त्याच्यात थोडेसे तिखट मीठ घातलेलं आहे आणि याचा 1 चमचा आपण या कटोरीत घातला आहे. त्यानंतर एक 5 ते 6 शेंगदाणे घातलेले आहेत. हे तुम्ही तळून घेऊ शकता किंवा न तळताही वापरू शकता. थोडासा कांदा घालायचा आहे. त्यानंतर थोडेसे टोमॅटोचे पीसेस घातलेले आहेत. त्यावर थोडंसं तिखट मी भुरभुरते आहे आणि त्यानंतर जिरेपूड आपण याच्यावर भुरभुरायची आहे. यानंतर थोडासा चाट मसाला टाकते आहे. यानंतर मी यामध्ये थोडेसे वेफर्स असे बारीक चुरा करून घेतला आहे तो घालत आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला.
सहज उपलब्ध होत असेल तर घाला. यानंतर याच्यावर आपण बारीक शेव किंवा आलू भुजिया किंवा लसूण शेव जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ती शेव याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. आता याच्यावर आपण गोड दही, साखर घातलेलं गोड दही घालत आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालूयात, थोडे डाळिंबाचे दाणे. वाव, मस्त असा कटोरी चाट तयार आहे. यावर तुम्ही चिंचेची गोड चटणी किंवा त्याचबरोबर हिरवी चटणीही वापरू शकता. मी इथे फक्त गोड दही वापरले, जे घरामध्ये उपलब्ध होतं तेच वापरलेलं आहे. अशा प्रकारे बाकीच्या कटोरी चाटही आपण बनवून घेऊयात. आपले चटपटीत त्याचबरोबर न्यूट्रिशियस, हेल्दी, पौष्टिक असे कटोरी चाट तयार आहेत. आपण जे नूडल्स बनवले होते चपातीचे त्याचे मी असे बारीक तुकडे करून घेते आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण प्रथम तिखट, त्यानंतर जिरेपूड, त्यानंतर थोडासा कांदा याच्यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर थोडेसे टोमॅटोच्या फोडी. याच्यावर मी आता शेव घालत आहे, थोडेसे वेफर्सही घालत आहे आणि आपण जे स्प्राऊट कडधान्य घेतलेली आहेत तीही याच्यामध्ये घातलेली आहेत, जेणेकरून आपली ही स्प्राऊटची भेळ तयार होईल. त्यावर थोडे शेंगदाणे घातलेले आहेत, यावर थोडा लिंबाचा रस घातला आहे आणि शेवटी कोथिंबीर घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मस्त अशी चटपटीत अशी स्प्राऊट चपातीची भेळ तयार झालेली आहे. उरलेल्या चपातीपासून आपण मस्त असे 2 स्नॅक्स, चटपटीत स्नॅक्सचे प्रकार बनवलेले आहेत. एक म्हणजे कटोरी चाट आणि दुसरा भेळ, स्प्राऊट भेळ. दोन्हीही अगदी हेल्दी, न्यूट्रिशियस, पौष्टिक, त्याचबरोबर चटपटीत असे स्नॅक्सचे प्रकार आज आपण पाहिलेत. हे तुम्ही नक्की करून पहा, मुलांना भरपूर आवडतील. आणि आजची ही चाटची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.